माननीय अतिथीगण त्याला विनंती आहे की त्यांचे कमांडर धम्माधीश यशरामजी यांनी प्रतिष्ठापना झाल्यानंतर पंचांनी सूचना दिल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना द्यायची आहे. कृपया त्यांनी तयार असावं. कृपया सर्व उपस्थित बांधवांना विनंती आहे की त्यांनी कृपया नेहरू बुद्धविहाराचे समोरच्या बाजूला उपस्थित राहा. हिंदू संघाच्या हस्ते पुतळ्याची प्रतिष्ठापना होत आहे, अनावरण होत आहे. तेव्हा आपण सर्वांनी या मंगल प्रसंगी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पुढे खालच्या बाजूला उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सूर्य सम्राट शिकांचा सूर्य सम्राट शिकांचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा
कशी हळूहळू जा तिथे उंच आहे जरा. यापुढील कार्यक्रमास आता सुरुवात होत आहे. अनावरण तथा प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानंतर सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्वरित सभागृहाच्या आतमध्ये यावं आणि भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अधिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयवाच्यपमादटाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. सर्वांनी हात जोडा. साधु 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 अरहं सम्मा धम्मं नमस्सामि नमो धम्माय सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि नमो संघाय नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तीन नाम ना. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि पकड़ पकड़ ध्यान त्याला पकड़. आदरणीय म्हणजे
थोड्या वेळात मी स्कूलला घेऊन जातो. पुष्पाताई गजबी रफी अस्मितांना विनंती करतो. त्यानंतर अंते गजानंद या समारंभाला श्रामणे उपस्थित आहेत. तसेच महामानव परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन. दिवंगत घनश्यामजी रामटेके यांचं निधन झालेलं आहे. त्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी छोटासा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या प्रित्यर्थच आपण इथे फत्तापूर पंचमंडळाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा या फत्तापूर पंचमंडळाला आपण दानार्पण केलेलं आहे. त्या निमित्ताने या वैभव विहाराच्या सभागृहात उपस्थित सर्व वार्डातील माझे बंधू भगिनी, उपासक उपासिका, माझे सर्व स्नेही आप्तगण, या सर्वांचा प्रथम मी सर्वांचा आभार मानते. त्यांच्यामुळेच या छोट्याशा कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. आता या वेळवण किंवा फत्तापूर पंचमंडळाची निर्मिती कशी झाली त्याचा मी थोडक्यात इतिहास इथे सांगू इच्छिते. कारण या वार्डातील ज्या तरुण मुली, सुना, यंग जनरेशन या ठिकाणी वार्डात नवीन पिढी आलेली आहे. नवीन उत्साहाने, नवीन जोशामध्ये त्यांनाही याचा थोडक्यात इतिहास माहीत असावा ही माझी भावना आहे. आता या पंचकोण इतका मोठा जो विहार आपल्याला इथे दिसत आहे ते छोटंसं एक घरकुल होतं, 4 भिंतीचं घर होतं. या 4 भिंतीमध्ये इथे आमच्या दिवंगत ज्येष्ठ जी मंडळी होती त्यांनी सर्वात प्रथम इथे फत्तापूर पंचमंडळाची स्थापना केली. या फत्तापूर पंचमंडळाची स्थापना करत असताना
आता जाऊन त्यांना बरीच वर्ष झालेली आहे, परंतु इतिहास काही लपल्या जात नाही. म्हणून मी सांगत आहे की सर्वात प्रथम दिवंगत लक्ष्मणराव खोब्रागडे, त्यानंतर दिवंगत रायपुरेजी, दिवंगत गौतम गोटेकर, दिवंगत गोपाळजी गोटेकर, दिवंगत झांबूजी गोटेकर, दिवंगत पैपूजी रंगारी, दिवंगत दशरथराव खोब्रागडे आणि बरेच आणखी काही आहेत. वेळेच्या अभावी मी सर्वांचे नाव घेऊ इच्छित नाही, परंतु या लोकांनी या छोट्याशा या खोलीचं रूपांतर विहारामध्ये केलं, त्याची स्थापना केली. त्यानंतर यांच्यात अंतरात व त्यांच्या संस्कारात निर्माण झालेली दुसरी पिढी म्हणजे दिवंगत घनश्याम रामटेके यांचं संपूर्ण मित्रमंडळ. हे नुकतंच बाबासाहेबांनी दीक्षांतर केल्यानंतर, बाबासाहेबांच्या दीक्षांतरानंतर ही एकदम बुद्ध धर्माने झपाटून गेलेली होती. आणि म्हणून या सर्वांनी असं ठरवलं की आपण औरंगाबादला जाऊन बाबासाहेबांनी जे मिलिंद कॉलेजची स्थापना केली तिथे जाऊन आपण शिक्षण घ्यावं. ती इतकी संपूर्ण ती मंडळी त्यावेळेस मिलिंद कॉलेजमध्ये औरंगाबादला जाऊन शिक्षण घ्यायला लागली. खूप उत्साही, खूप त्यांनी वेळ लावलेला होतं या लोकांना. तिथून हे त्याच्यामध्ये दिवंगत मोरेश्वर साहेब, दिवंगत आमचे सर आहेतच प्रश्न नाही, पण दिवंगत आदरणीय गिरीश बाबा खोब्रागडे यांचा ग्रुप होता. त्यानंतर दिवंगत शालिग्राम सदाफळे या सर्वांनी मिळून एक संघ तयार केला आणि जोशाने त्या कार्याला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांचा जे विचार होते ती त्रिसूत्री शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या भावनेतून प्रेरित होऊन त्यांनी सर्वात प्रथम इथे 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले. गणित, इंग्रजी, सायन्स त्यांना कसं परीक्षेत आपण जायला पाहिजे सामोरं या उद्देशानं त्यांना मोटिवेट करण्याचं काम यांनी ह्या सगळ्या लोकांनी केलं. त्यानंतर मग आमच्या वार्डातलं कुठल्याही कमतरता नाही, ते नगराध्यक्षापासून तर गट साहेब, डॉक्टर, इंजिनियर अशी सर्व पिढी घडलेली आहे. त्यामध्ये दिवंगत नैनपालजी गोटेकर हे वकील होते त्यावेळेस, नंतर ते जज झाले. त्यांनी मग या खत्तापूर पंचमंडळाचं रजिस्ट्रेशन केलं. ते 1969 साली या मंडळाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर मग नवीन कार्यकारिणी आली. त्या नवीन कार्यकारिणीमध्ये काही पिढी गेली आहे, नंतरची पिढी आली. त्याच्यामध्ये दिवंगत घनश्यामजी रामटेके हे 85-86 पासून सातत्याने या खत्तापूर पंचमंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. जवळजवळ 36 वर्ष या मंडळाच्या त्यांनी उत्तर प्रगतीच केलेली आहे. हे चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजातील पहिलं विहार. आणि त्यानंतर हळूहळू याचं अनुकरण म्हणा, त्यांची प्रेरणा म्हणा, हळूहळू बाकीच्या ठिकाणी विहाराची निर्मिती होत गेली आपापल्या परीने. या मंडळातच सर्वात प्रथम बुद्धगया आंदोलनाचे 9 टप्पे इथून सुरुवात झाली. भदंत सुरई सताई यांनी या मंडळाचं उद्घाटन केलं. त्यांच्या अंतर्गतच मग हे मुक्ती आंदोलन बुद्धगयाचे टप्पे सुरू झाले. इतकंच नव्हे तर त्यानंतर प्रेरणा देत प्रगती होत असं वाटायला लागलं की आपण आता या विहाराचं बांधकाम करावं. दिवंगत घनश्यामजी रामटेके यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या मित्रमंडळीच्या सहकार्याने तन मन धन एवढं समर्पित करून या विहाराची ही वास्तू आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. याला साक्षीदार म्हणजे या इमारतीच्या या विहाराची प्रत्येक वीट याची ती साक्षीदार आहे. एवढंच नव्हे तर त्यानंतर मग विहार झाल्यानंतर आपण इथे आता गौतम बुद्धाची स्थापना करायला पाहिजे. भव्य अशी काहीतरी मूर्ती असायला पाहिजे. म्हणून
दिवंगत घनश्याम रामटेकेजी आणि मी स्वतः पुण्याला जाऊन भिक्खू संघाशी करस्पॉन्डिंग करून पत्रव्यवहार करून मूर्तीच्यासाठी आम्ही विचारणा केली. तेव्हापासून आम्ही याच्या प्रयत्नामध्ये होतो, पण ते प्रयत्न काय आमचे सफल झाले नाही. त्यानंतर 2004 मध्ये थायलंडला आमचं कॉन्फरन्स होतं. त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही गेलो आणि त्या कॉन्फरन्समध्ये नागपूरचे आमदार नितीनजी राऊत, आंबेडकर कॉलेजचे पालीचे पेटोडी, एस के गजबिये साहेब आणि अन्य इतरत्र मंडळी ही सर्व आम्ही त्या कॉन्फरन्सला असताना तिथे भिक्खू संघाशी आम्ही भेट घेतली, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर या मूर्तीचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. यासारख्या 5 मूर्त्या चंद्रपूर शहरात आलेल्या आहेत. त्यापैकी एक ही मूर्ती आहे आणि दीक्षाभूमीवर आलेली मूर्ती एक हे आहे आणि 3 मूर्त्या आजूबाजूला गेलेल्या आहेत. अहोरात्र कष्ट करून या मूर्तीच्या या ठिकाणी स्थापना झालेली आहे. एवढंच नव्हे तर बरेचसे आंदोलन, बरेचशा म्हणजे कार्यक्रम, व्याख्यानमाला, चर्चासत्र हे दिवंगत घनश्यामजी रामटेके आणि त्यांचं त्यावेळेचं मित्रमंडळ यांच्या सहकार्याने झाले. आणि आता ती मंडळी पण त्यांचं स्वतःच हक्काचं घर आहे तिथे गेलेली आहे. 2021 मध्ये दिवंगत घनश्यामजी रामटेके यांचं 29 मेला निधन झालं. तोपर्यंत या मंडळाचे ते अध्यक्षच होते. त्यानंतर मग नवीन कार्यकारिणी आलेली आहे आणि या नवीन कार्यकारिणीचे जे तरुण युवक अतिशय नवीन विचारसरणीचे, अतिशय काहीतरी ध्येयाने प्रेरित होऊन आपण हे प्रगतीपथावर न्यायला पाहिजे असे तडफदार असे तरुण कार्यकर्ते यांची कार्यकारिणी झालेली आहे. एवढंच नव्हे तर महिला मंडळात तिथे दररोज वंदना घेतात, त्यांचे श्रम देतात आणि या रथाला, धम्मरथाला पुढे नेण्याचं ते काम करतात. त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि हा रथ जो आहे तो पुढे त्यांनी असाच नेत राहावं अशी या सर्वांना आमच्या मंडळातील ते तरुण नवीन विचारसरणीने प्रेरित झालेले युवक तरुण आहेत त्यांना मी धन्यवाद नाही देणार, त्यांना मी फक्त आशीर्वाद देते, कारण मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे आणि इथल्या ज्या आमच्या भगिनी, बहिणी, सुनबाई यांनाही मी खूप आशीर्वाद देते. धन्यवाद. त्यांनी यावं, त्यांचं स्वागत नगरिका विकाताई रामटेके करतील अशी मी त्यांना विनंती. काही गाठाणे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्यांची प्रतिष्ठापना ही आता आपल्या समोरच्या पुढे आदरणीय बनते धम्मघोष सर्वांनी हात जोडा. आता आपण परमपूज्य नाथोबा सांगेकरांच्या प्रतिमेचं विधिवत प्रतिष्ठापना करीत आहोत.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इदं बुद्धं बिम्बं सभ्ये देवमनुष्ये पूजयामि. इमस्मिन् विहारे अतीतापेमि. इदं मे प्रियं बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इति समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवतागता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सखमोकरं. धम्म श्रवणकालोऽयं वदन्ता परितं धम्म श्रवणकालोऽयं वदन्ता. ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरणा एतं लोकन्तरेवा भुम्मा भुम्मा सदेवा. गुणगणव्यावृता सब्बकालं एत्यायन्तु देवा. वरगणकमये मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तो सहेतु. मुनिवरवचनं श्रोतुमग्गा समग्गा सभेषु चक्रवालेषु यथा देवाच ब्रह्मणो. यङ्गं मे हि कथमप्रियं सब्बसम्पत्ति साधकं. सभेतं अनुमोदित्वा समगा शासने रता. प्रमादरहिता हुन्तु आरगासु विशेषतो. शासनं च लोकं च उद्धीर्भवतु सर्वदा. शासनं पिञ्च लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा. सन्देवन्तु सुखी सर्वे परिवारे यत्तनो. अनिगा सुमनावन्तु सा सर्वे यातिवे. रासतो वा चोरतो वा अमनुष्यतो वा मनुष्यतो वा अगिकतो वा उडकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नखतो वा जनपद रोगतो वा असधम्मतो वा संदिग्धितो वा असपुरिसतो वा चन्नत्यसमिग गुण कुकुरहि वेशिका. मणि सपरिप्य चतरत सुकर मैसा यखं रक्तसादि. नाना व्यतो वा नाना रोगतो वा नाना पदवतो वा सबे आरखन गहन्तु सा. तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं
संलेप्टिको अकालिको एहि पासिको पनायको पाश्चातं वेदितापो वियोहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि सीलचमदिनो कोनागमनासनमतु ब्राह्मणसमुसीमतु कसपसनमतु विपमोतससबधि अंगिरससनमतु साक्यपुतससिरिमतु यो इमं धम्ममदेशेसि सपदुःखापनुदनं ये चापि निभूता लोके यथा भूतं विपश्यिषुं ते जना अपि सुना महन्ता वीतशारदा हितं देवमनुसानं यं नमस्सन्ति गौतमं विद्याचरणसम्पन्नं महन्तं वीतशारदं विद्याचरणसम्पन्नं बुद्धं वन्दामि गौतमन्ति वन्दामि चेतयं सर्वं सपक्षानि सुपदीक्षितं शारीरिकधातु महाबोधि भूतरूपं सकरूपं निलयाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं सुगन्धं शीतलं कपं प्रसन्नमधुरं शुभं पानीयमेतं भगवान् पतिगन्धातुमुत्तमम् अधिवासेतु नो हे सगळं सर्व इथे कसं राहील अत्रागच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तो सागमोखदं परितसवनकालो गौतम भारतरत्न डॉक्टर माझ्या मित्रमंडळातर्फे फार कौतुकास्पद आहे आम्ही त्याला अभिनंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महामानव जे आहे त्यांनी मानवतेचा मंत्र दिला. मानवानी मानवाशी मानवप्रमाणे कसे राहावं हा जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, अशा या महान विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर पुतळा इथे आज स्थानापन्न झाला, त्याचं अनावरण झालं. ही फार मोठी गोष्ट आहे. पण आपल्याला बाबासाहेबांचं सतत स्मृती राहावं, त्यांच्या कार्याची, त्यांनी समाजाला काय दिलं आहे, काय करायचं आहे याची सतत स्मृती राहून हे पुतळे आपल्याला ठेवावं लागतात, त्याचं जतन करावं लागतं. कारण येणाऱ्या पिढीला, आपली पिढी झाली आज आपण झालो 71-72 येणारी जी पिढी आहे, नवयुवक आहे, त्यांनी सांगितलं या त्या नवयुवकांना सतत स्फूर्ती देत राहील. बाबासाहेबांच्या
उदयामुक्ती त्यांचं दर्शन घेतल्यावर ते एक ऊर्जा जी निर्माण होते. ती ऊर्जा ज्यांना त्यांच्याविषयी प्रेम असते त्यांनाच मिळते आणि ती ऊर्जा मिळून त्यांच्या मार्गाने चालायचं आहे, त्यांचं जे कार्य आपल्याला करायचं आहे तो संदेश देण्याचा हा एक महान प्रयत्न गीताताईंनी केला. बरोबरच ते प्रशंसनीय कार्य केलं, त्याबद्दल मी परत एकदा त्यांचा अभिनंदन करतो. वेळ फार झालाय ताई आणि मला माझा काही म्हणून मी जास्त न बोलता परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. जय गुरु. प्रत्येक लोकांना माहीत नसावं की मी गीताताईंचा आणि ॲडव्होकेट घनश्याम रामटेकेंचा आहे. मी मानसपुत्र आहे. म्हणजे माझ्यापेक्षा उदय लहान, त्याच्यापेक्षा अमित लहान आणि त्या कुटुंबातलं असं एकही व्यक्ती नसावी की जे मला ओळखत नसावी. तर मित्रांनो, मम्मीने सांगितलं मला की तुला डॅडींवर बोलायचं आहे. आता डॅडीवर बोलायला कमीत कमी मला 2 तास लागतील, पण वेळ इतका झालेला आहे की मी थोडक्यात बोलतो. डॅडी जरी माझे डॅडी असतील तरी ते माझे मित्र होते आणि मैत्रीच्या नात्याला आमचं एक वेगळं वळण होतं. आणि मित्रांनो, मैत्री कशी असावी की मैत्री नसावी सूर्यासारखी सतत तळपणारी, मैत्री नसावी फुलासारखी क्षणभर सुगंध देणारी, नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी, नको सावलीसारखी सतत पाठलाग करणारी. मैत्री असावी अश्रूंसारखी सुखदुःखात साथ देणारी. आणि सुखदुःखात आम्ही एकमेकाशी, या कुटुंबाने माझ्यावर जे प्रेम केलं, माझ्यावर जे आशीर्वाद आहे, कदाचित त्यामुळेच मी समजा इथे उभा आहे. आता डॅडी ज्यावेळेस सिटी हायस्कूलला होते ते मॅथ शिकवायचे, ते गणित शिकवायचे आणि हे मराठी. पण माझ्या इतक्या वर्षाच्या संबंधामध्ये गणिताचं आणि मराठीचं भांडण मात्र मी बघितलं. ते वेगळंच होतं जरा, ते रसायन वेगळं होतं. तर आजही सिटी शाळेमध्ये गणित तज्ज्ञ कोण असं जर कोणी विचारलं तर डॅडींचं नाव येतं. डॅडी वकील पण होते आणि डॅडीचे आणि माझे असे वेगळे संबंध होते की आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करत होतो. म्हणजे कौटुंबिक असो, मम्मींवर असो, त्या लेकरांवर असो, त्यांच्या सुनांवर असो, त्यांच्या व्यायांवर असो, मग ते सामाजिक असो, राजकीय असो, इंग्रजी असो, मराठी असो, प्रत्येक विषयावर आम्ही चर्चा करायचो. 1-1.5 तास रोज त्यांची माझी भेट व्हायची. मला ते प्रेरणा द्यायचे. पण एक मात्र मी यांना नेहमी म्हणतो, अरे मी तुमचा मानसपुत्र, मला अरे तुरीने बोला, पण मला मानानेच बोलते आणि हे माझं दुर्दैव आहे. तर मम्मी डॅडींच्या संपर्कामध्ये मला इतके वर्ष झाले, खूप जवळून बघितलं या मंडळींना. सामाजिक योगदान आहे. हे जेवढं मम्मीने सांगितलं नाही विहाराविषयी, त्याच्यापेक्षा 75% मला माहीत होतं. पण मम्मीने सांगितल्यावर आता मला बोलायची गरज नाही. कारण त्यावेळेमध्ये मी जरी वयाने कमी असलो आणि डॅडी जर सिनियर, कारण डॅडीच ते, तर त्यांच्या कंटेम्पररी असणारे जितके लोक होते ते आजही माझ्या संपर्कात आहेत. काही गेले तर नरेंद्र आहे आणि तुम्ही आहात. बुद्धिस्ट कॉलेजवर चालू झालं आणि त्यावेळेस धम्मदेशना तिथनं सुरू झाली. बुद्ध काय नेमकं हे सांगणं सुरुवात झाली तेव्हा बराचसा विरोध झाला होता, बरोबर आहे. आणि त्यावेळेस मी आणि माझे मित्र आम्ही डॅडींसोबत आणि सावसामासोबत सतत सोबत होतो. ते बघितलं मी. पण कसं आहे की प्रवाहाच्या विरुद्ध जाणारं थोडं जरी काय बोललं तर लोकांना ते आवडत नाही. पण ही माणसं अशी होती की प्रवाहाच्या विरुद्ध, कारण अभ्यास लागतो ना, कुठल्याही गोष्टीवर बोलायचं त्याला अभ्यास लागतो. आणि अभ्यास मंडळी डॅडींचं जरा तुम्ही लायब्ररीत बघा किती पुस्तक आहे तिथे. मी डॅडीला म्हणलं, डॅडी मला पुस्तक द्या ना जरा, नंतर घेऊन जाशील म्हणे. मला पुस्तक दिली नाही आणि मम्मी कधी बोलली नाही की अरे 2-4 पुस्तक घेऊन जा म्हणून.
पण एका ठिकाणी सांगून ठेवलंय की जर असाचा निकाल लागला तर त्या कपाटातली अर्धी पुस्तकं देवांना द्यायची. आता मी पण शिक्षकी पेशात आहे. मी 43 वर्षापासून शिकवत आहे. लोक 30-32 वर्ष नोकरी करतात. मी नोकरी पण केलेली आहे. तर डॅडी मला नेहमी प्रेरित करायचे, तुझं इंग्रजी फार सुंदर आहे, तू लिखाण कर, हे कर ते कर, काही लेख लिही. पण डॅडी आता वय राहिलं का लिखाण करायचं? त्या काळात जर लिहिलं असतं तर आता ते कामी आलं असतं. असो, पण या कुटुंबाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. तर अलिबाग पासून तर गोंदिया पासून ते एपी पासून इथला एकही असा कौटुंबिक सदस्य नाही ते आपल्या समोर बसलाय तहसील ऑफिस. म्हणजे असं एकही सदस्य नाही की जे मला ओळखत नाही. आणि या कुटुंबाने मला फार प्रेम दिलं. डॅडींचा सहयोग इतका जबरदस्त होता की बोलायला गेलो तर फार वेळ लागेल आणि बराच वेळ झालेला आहे. त्यामुळे मी इथेच थांबतो आणि मला इथे मम्मी तुम्ही पाचारण केलं. बरं, आता माझं काही स्वागत करायची गरज नव्हती बरं का. घरच्या पोराचं कोणी स्वागत करतं का? पण नाही, हे फुल तू 7 किलो कुठून आला बाबा, एक फुल घे आणि जर मोकळ कर. चला थांबतो. थँक्यू. सभ्य चित्त संकल्पाचं तो पण होतो. आयु आरोग्य संपत्ती सर्व संपत्ती मिळवच तो निपाल संपत्ती विनातेच मिळत. बंधांच्या महान करुणेने, बुद्ध धर्मसंघाच्या महान करुणेने आपलं हे जे दान आहे आणि दादाजींनी जे धम्मासाठी केलेलं आहे, आजच्या या प्रसंगी त्यांच्याही धम्म कार्याचं आज मी अनुमोदन करतो. आमच्या मावशी गीताताई यांनीही आजीवन धम्म कार्य केलेलं आहे. या दोघांच्याही धम्म कार्याचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज जे बाबासाहेबांची प्रतिमा, बाबासाहेबांचं आपल्याला एक नवीन रूप अत्यंत मोहक, अत्यंत सुंदर आम्हाला विहाराला भेट दिल्याबद्दल पुनश्च आपल्या या पुण्य कार्याचं, धर्म कार्याचं मी अनुमोदन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमस्कार. को वंदन करते हुए परम पूज्य बोधिसत्व बाबा साहेब डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी को अपार कृतज्ञता ज्ञापित करते हुए आप सभी को मैं त्रिपुण्य बताया चलूँ. मैं आशा करता हूँ आप सभी लोग बहुत अच्छे होंगे. मेरी मराठी थोड़ी अच्छी नहीं है, इसलिए हम लोग हिंदी में बात करेंगे. कंफर्टेबल है? शुरू करें. दान की जो हमने बात की, दान के भगवान कहते हैं कि दान महत्वपूर्ण अंग है सुख तक जाने का. दान एक ऐसी सीढ़ी है जो हमको उस स्थिति को प्राप्त करने के लिए अनुचित महत्वपूर्ण विषय है. अभी दान कैसे किया जाए, दान करने के लिए क्या क्या कंडीशंस अवेलेबल होनी चाहिए. भगवान कहते हैं जब हम लोग दान रेडी कर रहे हैं, हम लोग जस्ट सोच रहे थे कि हमको मूर्ति दान देनी है, हम एक थॉट जो मन में चालू था उस विचार को उत्पन्न करने के लिए उस समय चित्त में अपार श्रद्धा और मन का प्रसन्न होना, ये पहली कंडीशन. हम कर रहे हैं उस समय भी अपार कृतज्ञता और मन का प्रसन्न होना दूसरी कंडीशन. और करने के बाद भी यही स्थिति होनी चाहिए, तब समझो कि हमने परिपूर्ण रूप से दान दिया. बुद्ध शासन में भगवान का धर्म इस बात से एक्सेप्ट करता है कि संसार में दुख है, और संसार में दुख है इस बात को एक्सेप्ट करने के बाद यहाँ ले जाके छोड़ देता है कि परम सुख निर्वाण है. भगवान कहते हैं निर्वाण परम सुख, निर्वाण परम सुख है. उसके बाद धर्म की कोई जरूरत जीवन में नहीं होती है. एक्सेप्ट किया कि हम दुखी हैं और निर्वाण तक ले जाके छोड़ दिया, उसके बाद धर्म की कोई जरूरत नहीं है. यही आनंद को भगवान कहते हैं. आनंद अगर निर्वाण के रास्ते में मैं भी आऊं तो मुझे भी एक तरफ छोड़ दो. धर्म एक परिणाम देता है, धर्म व्यक्ति को सुख तक स्थापित करता है. धर्म की एक अपनी भूमिका है और धर्म स्वतंत्र रूप में स्थापित है. ये बात शाश्वत सत्य है. अब ये बात हम एक्सेप्ट करें या ना करें, धर्म को कोई फर्क नहीं पड़ता है. अगर हमको धर्म से कॉपरेशन चाहिए, धर्म से बेनिफिट चाहिए, तो धर्म
का सबसे पहला मूल सिद्धांत है उसके साथ कॉपरेट करना। यहाँ बहुत सारी चीजें कंफ्यूजन क्रिएट हो सकता है। यहाँ मैं बार बार एक शब्द का यूज कर रहा हूँ, धर्म, है ना। कहीं कहीं हम लोग धम्म यूज करते हैं, दोनों में अंतर है, मैं क्लियर कर देता हूँ। जब हम बुद्धिस्ट लिटरेचर में पढ़ते हैं तो धर्म यानी द रूल ऑफ नेचर, धर्म यानी द रूल ऑफ नेचर, प्रकृति के नियम को धर्म कहा जाता है। हिंदी में कहें तो सिद्धांत, इंग्लिश में कहें तो प्रिंसिपल। वो प्रिंसिपल जिसको किसी भी कंडीशन में चेंज ही नहीं किया जा सकता। तुम कुछ भी कर लो, उसके अकॉर्डिंग कॉपरेट करना ही पड़ेगा। जैसे हम दूसरे को दुख देने के बाद अपने सुख की अपेक्षा नहीं कर सकते, हम जैसा दूसरे को देंगे वैसा ही हम तक लौट कर आएगा, ये धर्म है। एक समय के बाद चंद्रमा ढल जाता है और सूरज खड़ा होता है, ये धर्म है। सूरज का गुण धर्म है कि वो ऊष्मा देता है। वैसे ही धम्म वो प्रतिपदा है जो हमको सिखाती है कि हमारे द्वारा किया हुआ जो कर्म है वो कुशल है या अकुशल, हमें सुख तक लेके जाएगा या दुख तक लेके जाएगा। धम्म ये क्लासिफिकेशन क्रिएट करता है कि हम जो कर रहे हैं वो कुशल है, हम जो कर रहे हैं हम दूसरों के लिए हितकारी है, हम जो कर रहे हैं कि इससे किसी को परेशानी तो नहीं होगी, कोई व्यक्ति दुख तक तो नहीं जाएगा। इतना क्लियर थ्योरी है बुद्धिज्म का। हिंदी में पढ़ते हैं अति, और इंग्लिश में कहें तो लिमिटलेस, जिसकी कोई सीमा ही ना हो, उसको कहते हैं अति। बुद्ध ने अपने शरीर के विकारों को इस प्रकार भगन किया कि जिसकी कोई भी सीमा नहीं है, जिनके परिणाम में कोई व्यक्ति खड़ा नहीं हो सकता, जिनके उदाहरण के लिए कोई ऐसा सूक्ष्म या ऐसा विद्वान श्रेष्ठ व्यक्ति पैदा ही नहीं है कि भगवान के उसको बराबर में रख दें। इसलिए बुद्ध के लिए शब्द यूज हुआ अपमानो बुद्धो, बुद्ध का कोई प्रमाण नहीं। अपमानो धम्मो, धम्म का भी कोई प्रमाण नहीं, और अपमानो संघो, संघ का भी कोई प्रमाण नहीं। तीनों विशेष है। जब हम धर्म में आते हैं तो हम ये जानते हैं कि धर्म में सबसे पहले आने के लिए इंपॉर्टेंट पॉइंट है श्रद्धा। क्या? श्रद्धा। हर व्यक्ति की समझ में धर्म नहीं आता है। अगर मैं सही हूं, आपने विपश्यना की है, आपने विपश्यना की है। हे माहीत झाल्यानंतर आमचा पहिला कार्यक्रम दुर्गापूरला एक YMBA जैन बुद्धिस्ट असोसिएशनचं एक छोटंसं विहार होतं। त्या विहारामध्ये आम्ही 1993 मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन आषाढ पौर्णिमेला साजरा केला, आणि त्यासाठी मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी सर ॲडवाणी स्वतःच्या खर्चाने ते दुर्गापूरला आले आणि प्रबोधन केलं, आणि तिथून त्यांच्या खऱ्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला सुरुवात झाली। ही सुद्धा एक अविस्मरणीय असा तो आमच्यासाठी प्रसंग आहे। तर यानंतर आभार प्रदर्शन करतील अशी त्याला विनंती करते। जय भीम सगळ्यांना। आजचा दिवस आमचा भावनात्मक आहे आणि मंगलमय। माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त आपण आपल्या विहाराला दिलेली समजा भेट म्हणून अर्पण करतो, आणि या सगळ्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं सहकार्य खूप उत्तम आहे। माझा सगळ्यांना धन्यवाद आणि खूप खूप आभार। त्याच वेळेस प्रथम मी सगळ्या भिक्षू संघांना वंदन। तुमच्या आदेश उपासना आणि आदेशाप्रमाणे आम्ही जे वागू त्यांना पुढे नेऊ आणि तुमचा आशीर्वाद असू द्या। आणि आमचे जे समाज बांधव, माझे ज्येष्ठ बंधू आणि ज्यांनी सगळ्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आमच्या वडिलांनी, त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमचे समाज बांधव, आमचे सगळे ज्येष्ठ बंधू वगैरे, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी घडवून आणला आणि आमच्या कुटुंबाला आशीर्वाद असू द्या अशीच अपेक्षा आहे। सगळे शेवटी आमच्या मंडळाचे सगळे प्रभारी अधिकारी आणि सदस्य आणि आमच्या वाढवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक समाज बांधव, त्यांचा खूप खूप धन्यवाद।